ए दाद्या, हा बोल ना. काय करतोय रे? काय नाही. अरे काय किती वेळ झाला आवाज देते मी? अरे तिकडे गेलो होतो. तू नुसतं हिंडण्यावारीच आहे, तुला काही कामच नाही. आता काय झालं? काय झालं? कुठे काय झालं? कशाला कुत्रे मारत हिंडायचंय बरं? घरदार सोडायचं आणि जायचं. मित्र काय मित्र कुत्र कशाला लागते तुला काय माहिती? गेलो होतो, सुट्टी होती ना. सुट्टी काय होती. झालं? काय नाही. चिडचिड करायला एवढी? अरे चिडचिड करायला मग चिडचिड होईल नाही तर काय होईल? झालं काय पण सगळं व्यवस्थित झालं काय तुला? बायको हाय प्रेग्नेंट, सारं काम करावं लागतंय मला. हा मग काय करायचं आता? काय करायचं आता? कामाला बाई लावायची का? मी म्हणलं तुला कामाला बाई लावू म्हणून. तुला नेट पडते म्हणला तर मग विचारावं म्हणलं लावा. तू पण बस ती पण बस. अरे तिला कवर ठेवायचं मग इथं. मग काय करायचं? आता 9वा महिना संपत आलाय. हा 15 दिवस राहिले तर कवर ठेवायचे. तर हिथं काही हिथं डिलिव्हरी करायची काय मी तिची? घरातले काम बघू का रानातले बघू का तिची डिलिव्हरी करू? मग काय करायचं? तिच्या आईकडे सोडून देतो तिला. मग माहेरात पहिलं लेकरू कुठं असतं? माहेरातच असतं. मग तिकडे सोडायचं. एवढा पैसा खर्च करायला मी मोकळी नाही बाबा. बर मग तिकडे सोडायचं तिला. हा सोडायचं का? बर काय तू काय लावलंय? सोडायचंच. ठीक आहे चालतं, जातो तिला सोडून देतो मी आज. हा सोडून येतो. काय तुझ्या सासरचं तर काहीच माहित नाही बाबा तुला. कधी त्यांनी टीचभर कापड घेतलं नाही तुला. हा आणि डिलिव्हरी हितच. लेकीला सुद्धा काही द्यायचं त्यांना हे होत नाही. कधी काय आहे का? नाही आपल्याला काही कधी काय भेटलंच नाही. मग आपण सोयरी कशासाठी केली? काहीतरी भेटावा काहीतरी हे व्हावा म्हणूनच केली होती ना. हा ते पण आहे. आले पण नाही ते बघायला येते ते. बोलव तिला दे आवाज. अंजू अंजू चांगलीच अंजू. अंजू आली. झालं काय होतंय? हा दुखतय. आम्हाला लेकरं झालेच नाहीत. काय करीत होत तिकडं? भांडी लावत होते. आता सारे घासलेले भांडे लावा एवढे 4 तास लागतात का तुला? हा बोला ना काय म्हणताय? झालं एवढी जड झाली का पार? तुझ्या पप्पांना फोन कर, त्यांना बोलून घे आणि तिकडे जा. तिकडे करा डिलिव्हरी. ठीक आहे? थांबड सुद्धा बघू वाटत नाही तिचं वागत्या वानाच. हा का मी सोडून येऊ? थांबड सुद्धा बघू वाटत नाही वागत्या वानाच. काय थांबडन काय तिचं तोरान काय चव आली तिला. असं का म्हणताय तुम्ही आई? सांगा बरं. हायच तू तशी. काय केलं मी? कधी काय कोणत्या कामाला हात लावती का? अहो मीच करत होते ना. मीच काय उपकार नव्हती करीत माझ्यावर? हा आई बापा अजून काय तोंड वासून गेलेत का काय तिकडं? हा आलेत का भेटायला? आले का भेटायला? कधी फोन तरी आहे का? उलटले काय बघ जाऊन तिकडं. तिकडे गरिबी आहे म्हणून. गरिबी चांगली गरिबी. हा 0 टन वर आलेली कंपनी चवनाच होता त्यांना. एक काम करू आई, तिच्या पप्पाला बोलून घेऊ, ते घेऊन जातील ना. जे बोलून कर लावतीलच फोन. त्यांना का त्रास देताय? तुम्हाला तर माहितीच आहे ना. तुम्ही कसं म्हणताय? मग काही तर कोण करायची तुझी डिलिव्हरी? मी मोकळी काय? कामवाली ठेवली काय? हा का पगार दिलाय रोजानी तुझ्या नवऱ्यानी पण मला? का तुझ्या आई बापाने दिलाय? काय म्हणणं मग तुमचं? तिकडं माहेराला जायचं निघायचं इथून. बॅग भरायची निघायचं. बाकीचं मला सांगायचंच नाही. मला तुला सांभाळणं होत पण नाही. वरोट्यावानी बसून खाती घरात नुसतं. अहो मग मी करू का काम? सांगा मला. मी करू का काम? कळत नाही. तू काय बोल? ठीक आहे जा, मी कॉल करतो. ठीक आहे जा, मी कॉल करतो. पाबळा फोन करतो मी तुझ्या पप्पाला. ठीक आहे? जरा वरड ना, मार ना जरा. तुला कळत नाही का? नाही येईल तिचे पप्पा येतील ना सोडायला. यायला येतील ना तिला घ्यायला येतील. त्यांना कॉल करते येत असेल ते येतील ना, तर मी तुला सोडून देतो. ठीक आहे? नाही तुम्ही सोडा. ते कशाला येतात? ठीक आहे मी सोडतो तुला आज. भर बॅग सोडतो मी आज. ठीक आहे? धन्य हो तुझ्या पुढं. यस उडून निघ बायकोचा बैल. जसं बायको म्हणे तसंच ऐकतोय. अरे तिला काही कळतं का नाही? एवढा मोठा कशा लहानसा मोठा केलाय मी तुला. तिला सोडतो ना आता जाऊ. सोडतो ना. दे ना बसवून लाव ना हाकलून. नाही जा ना तुझी तुम्हाला. ती म्हणते तिचे पप्पा बाहेर गेलेले कुठेतरी. आपण सोडून देऊ ना मग आजच्या बरं माहिती रे तिचे पप्पा बाहेर गेलेत म्हणून. सकाळी म्हणत होती ती. ए जा बाबा जा कटकटी. जा निघ. सोडतो मी तिला. हवा तोंडाचा कोणी काढला. सोडतो तिला व्यास. अरे निघ ना दलिंदर निघ ना बाबा. ये सोडून. सारख्या अवलादीचं कोणी काढलं? अरे भोकाच. मी येतो सोडून आणि तिचा पप्पा बाहेर गेलाय. चले अहो तुम्हाला तर माहिती आहे ना घरची परिस्थिती माझ्या. तुम्ही का असं बोलता? अगं बाई ती मला पण नाही ठेवायची तुला पण नाही ठेवायची. जा ऐक माझं वालं.
तुला माहिती ना माझी आई कशी म्हणून, बघितलं ना सकाळी काय झालं ते. तुम्हाला पण माहिती आहे ना माझ्या घरी कसं. अहो हा मला पण काढून देईन ती घरातून. ती कशी बघितली ना तू सकाळी कशी बोलत होती ती आपल्याला. मग आता काय करू मी? जा तुझ्या पप्पाकडे, बघू तिकडे काय करायचं ते. ठीक आहे हा ठीक आहे. हा जा, तो सोडून देतो मी. काही फोन बिन झाला पाहुण्याचा नाही हो, पोरीचा? त्यांचं बी नाही काही. काय आता फोन नाही आला. 2 दिवसापूर्वी झालं होतं बोलणं. बरं आहे म्हणली सगळं. स्वयंपाकन ते करायचं होतं, पाहुणे आलते. हा त्यांचं बरं विचारलं. मोठ्या लोकांचं काय आहे बाबा. हा मोठ्या लोकांचं आहे म्हणा, ते आहे जर परिस्थिती चांगली आहे त्यांची श्रीमंत आहे ते, आपलं काय आहे. काही बोलले काही कसलं काही विषय काढला काही? नाही का हो, काहीच असं नाही. का विचारता? ते मला फोन आला होता तिचा पप्पा म्हणे आता काय म्हण तुमचे दिवस गेले म्हणे हो, म्हणे काही सांगत. तुला कळालं नाही बातमी? एवढी आनंदाची बातमी कळाली नाही तुला? ते म्हणली होती मला माग, पण मग आता तू आजी होणार, मी आजोबा होणार. हा? आता कसं गोड असणार? हा बरोबर आहे. बरोबर आहे काय? आता तुझ्या आहे आजी आजी बाबा बाबा आई बाबा. अरे बघ काय नाव घेतलंय 100 वर्ष आयुष्य. ते घ्या बघ. आयुष्य माहिती. एवढं वजन कसं आणायचं तुला? काय करून घेते का? अगं फोन तरी करायचा. घ्यायला नसतं आलं तिकडे, सांग बरं. नाही हे आलते दाराबाहेर सोडून गेले मला. अरे का बरं त्यांना आज कोण नाही बोलिलं? ते म्हणतात की डिलेव्हरी तुमच्याकडे करा म्हणून. कोण म्हणलं असं? काय आई म्हणल्या. हे आता तर अवघड आहे डिलिव्हरी म्हणल्यावर तुला कसं खर्चाचं तर अवघड मी आहे बाबा. बोलले त्यांना, पण आई लयच चिडत होत्या. मग हे पण सोडून गेले मला. त्यांना परिस्थिती माहिती आहे ना का आपली? बोलले मी त्यांना. मग तू सांगायचं ना आता आमच्या आई बाबाची परिस्थिती नाही होत तशी डिलिव्हरी करण्यासाठी, आपण इकडेच डिलिव्हरी करू. आपण आम्ही आला असतो ना तिकडं तुला भेटायला. बोलले अहो मी बाबा. तुम्हाला वाटते का मी बोलले नसेल? हो, पण आता डिलिव्हरी म्हणल्यावर 1-1.5 लाख खर्च येईल. तेवढा कुठून आणायचा? कुठून आणायचे अवघड प्रश्न आहे. काहीतरी डोकं चालवं लागल. काय करायचं सांग? तूच काय दे आता, डोकं लाव. माझ्या गळ्यातला घाण टाकता का तुम्ही? नाही नाही अगं तसं येडी काय झाली बोलू का नको. काय तू? एवढं काय आम्ही काय एवढे हे नाही आहेत, पण आम्ही करू. आमची परिस्थिती नसू दे, पण आम्हाला वाटलं ते एवढे मोठ्या घरचे आहेत बुवा, होय तुझी डिलिव्हरी तिकडं, तर आता ते इकडं झालं डोक्याला ताण. आता काय कराय? पण तुझी सासूबाई काही म्हणली नाही का? त्या तर म्हणल्या होत्या मला. त्याच म्हणल्या की हिला डिलिव्हरीला तिकडे पाठवा, माझ्याच्याने होणार नाही म्हणले. आता त्यावेळेस तर लय म्हणल्या त्या की आम्ही सगळं करू बा, तुम्ही काय काळजी कामाला करू नका. बाई लावून देऊ म्हणे. एक सगळं तिचं करायला एक बाई लावते, असं करते तसं करते. मी अचानक असं का? टेन्शन झालंय मग पैसेच काय करायचं? ₹1,00,000 खर्च आहे, थोडा दिडका नाहीये. पण ती डिलिव्हरी कशी होती, काय होती, नॉर्मल होती का सीझर होतं, काय आपल्याला माहिती? ते डॉक्टरला दाखवावं लागेल, 4 वेळा घेऊन जावं लागेल, दवाखान्याचा खर्च, एवढा खर्च आपल्याला सहन झाला पाहिजे. अहो पण आता- तिची ट्रीटमेंट सगळी तिकडं झाली. आता इथल्या डॉक्टरला कसं काय करायचं? आता तिकडच्या ते कागदपत्र आणले का सगळे तिकडचे? हो हो आणले सगळे ते बॅग. हे कागदपत्र आणलेले आहेत, या डॉक्टरला दाखवू. ते डॉक्टर जर म्हणले बा आपण इकडे ट्रीटमेंट देऊ शकतो, नाही तर ते जर म्हणले तिकडे जायचं म्हणलं तर अजून डोक्याला ताण झालं. म्हणजे त्यांनी तयारी निश्चित केलं हे सगळं म्हणायचं. असं असं नाही, पण पाहुणे म्हणले होते आम्ही करतो म्हणून. आज कसं काय अचानक काही कळलं नाही मला. सासूबाई काय म्हणले नाही का तुला? सासूबाईच म्हणल्या तिकडे जा म्हणून बाळपणाला. पैसे बिशे काय नाही दिले तुला? नाही काहीच नाही. तू म्हणायचं ना आमची घरची अहो मी परिस्थिती. बोलले ना बाबा. तुम्हाला पैसे- वाटतंय का मी बोलले नसणार आहे? थोडेफार पैसे तर आणायचे असते ना. तुम्हीच बघा आता कोणाला तरी मागून काही होतंय का पैशाचं? अरे सोपं आहे काय हे? दवाखान्याचा खर्च तुला सांगू का? डिलिव्हरी होईपर्यंत 5-25 हजार रुपये लागणार आहे की नाही सांग बरं? हा ते 25 हजार झाले, परत ऍडमिट करायचं, परत डिलिव्हरीचा खर्च. हो पण आता तिला कुठे ताण देता? ताण तर नाही द्यायचा, बाप तिला कशाला आपण त्रास देऊ? आपल्याला तर काहीतरी आता करावंच लागणार आहे, त्याशिवाय इलाज आपण नाही. आपलं पण बघू. आता तुम्ही बघा बरं जोडीदार. मी आहे ना आता जोडीदाराकडे जातो, पाहतो कोणाकडून सोय होत असली तर. आता एवढे पैसे एकदम द्यायला कुणी तयार होत नाही रे. असं करायचं का? आपलं आहे तेवढं अर्ध एकर घाण ठेवायचं त्यात. नको नको. हा? त्यापेक्षा मी तुम्हाला माझ्या बांगड्या देते, त्या घाण ठेवा वाटल्यास. अरे. घरी काय माहित नाही बांगड्यांचं.
अरे वावराचं तरी काय करायचं आम्हाला? नाही नाही वावर राहू द्या, अडीनडीला वावर उपयोगी पडेल. नको तुला सासरवास होईन बाई, तुझ्या बांगड्या नको देऊ नाही आम्हाला. नाही माहिती नाही घरी बांगड्या नाही माझ्या. नाही नको. तुझ्या बांगड्या राहू दे बाळा तुला काहीच तुला. नको ते आम्ही आम्ही करून घेऊ, तू नको बरं, तू शांत बस बरं, तू काही काळजी करू नको. हो तुम्ही उठा, तुम्ही बघा जरा जोडीदाराकडे जाऊन काय मी होतं. काय करतो जोडीदाराकडे हा. जातो बरं का, पैशाची व्यवस्था तू पाहतो. अजिबात काळजी करू नको, तुझ्या बांगडे बिंगडे ते सगळं तुझं तुझ्या जवळ राहू दे. नाहीच जमलं तुला नंतर बघू, तुम्ही जाऊन तर या, नंतर बघू आधी. घाण ठेवू वावर त्याची ते काळजी बघू ना. नको. मी जातो पैशाची सोय पाहतो काय काय नाही. तू अजिबात काळजी करू नको, तू तुझी काळजी घे, बाळाची काळजी घे. हम्म. तुला काय लागतंय नको ते सगळं सांग मला. काय नाही तुला पाहावं लागेल सगळं, काळजी घ्यायची आता तुझं काम आहे. आता आली ती आपल्याकडे तर आपल्याला करणं भाग आहे. आणि जरा फळ बिळ घेऊन या, दूध बीध घेऊन या जरा. अरे, दूध संपलंय काय? अहो आता तिला ताजं दूध आणा की. बरं आणतो. काय आणायचं खायला? काय आणायचं? तुला काय खायला आणायचं असेल तर सांग. नाही फळच आणा फक्त, सांग ना दुसरं काय आणायचं असलं. फळ आणा बस, बाहेरचं नाही खायला लावलं. फळ घेऊन या, मी तिला ज्यूस करून देते. पिशवी काय? आणि देते येतो किती आहे? मी येतो एक अर्धा एक पाऊण तास. हा हा? या. हा जाय तिला काहीतरी ती खायला हो. ती आली आता दूध बीध पाजते. तू अजिबात काळजी करू नको, करू आपण सगळं नीट. हो आई. तू फक्त तुझी आणि बाळाची काळजी घे. हा झोपते जरा वेळ. राम राम. काय चाललंय? काय नाही. काय नाही बा, आलो होतं जरा काम होतं. काय होतो? कसं काय सांगायचं, काय नाही जरा थोडस मदत करता का? हा जरा मदत पाहिजे जरा. काय झालंय, पोरगी आली डिलिव्हरीला घरी, हा त्याचे पैसे पाहिजे थोडे. पैसे पाहिजे का? हा. नाही गाड्या माझ्याकडे पैसे नाही. अहो द्या ना थोडेफार काहीतरी. आता नाही, मित्र आहे म्हणलं नाही. चला. नाही नाही हा त्यावेळेस मी म्हणलं होतं तुम्हाला, तुमची मुलगी मला द्या म्हणून. ते आता काय, ते आता झाले गोळी, जाऊ द्या सोडून द्या ते विषय. त्याला काय आता झाले पण नाही काय माझ्याकडे पैसे. बघा ना थोडंफार मदत करा, लय अडचण आहे. यावर लय मोठा खर्च आहे आम्हाला. असं ना का? हम्म. पण नाही माझ्याकडे पैसे नाही. बघा काहीतरी करा, व्यवस्था करा. काय. नाही नाही नाही. माझं अर्ध एकर वावर आहे ना, हं. काय करा, माझं अर्ध एकर वावर तुमच्याकडे घाण ठेवतो लागलो. नाही वावर सुद्धा नको मला. जरा विनंती करते तुम्हाला, द्या थोडेफार पैसे. नाही पैसे नाही माझ्याकडे. नाही. अरे म्हणलं चांगला जीवा भावाचा मित्र आहे, चांगला आलो होतो राव, म्हणलं काम आहे तुमच्याकडे पैशाचं. अशा नका, पण नाही माझ्याकडे पैसे नाही. बघा कुठून तरी तुमच्या मित्राकडून म्हणा, घरात वहिनीकडे असली तर वहिनीकडून घेऊन द्या, काहीतरी करून द्या. नाही नाही पैसे. हे पैसे मग चालेल, येऊ का ना बघू. हा या. बघा ना थोडा प्रयत्न करा ना माझ्यासाठी. नाही नाही पैसे. मग येतो मग. या. हं? राम राम. हा. अय शोभा, शोभा ये बरं बाहेर. काय झालं? काही नाही, गेलो होतो. झालं का काय? नाही ना, ती मी लई विनंती केली त्यांना, अगदी पाया पडतो म्हणलं भाऊ तुमच्या एवढ्या वेळेस मदत करा. तर मित्र आहे म्हणलं, रिक्वेस्ट बी केली, पाया पडतो म्हणला, पण तो द्यायलाच नाही पैसे, नाहीच म्हणे. आता त्याला काय कमी आहे सांग बरं पैशाला? तो काय म्हणला माहिती का? काय म्हणला असेल? काय? तुझ्या लक्षात नाही आलं का? आलं का लक्षात? तो म्हणला मी पोरगी मागायला आलो होतो तुमची, त्यावेळेस तुम्ही मला पोरगी दिली नाही, आणि आता मला पैसे मागायला आला भाई. आलं का लक्षात? तू आराम कर बरं, तू नको काळजी करू. हा मग आता काय करावं, पैसे त्रास होतोय का तुला? तू बस बर. तिथे बसून दे तिकडं, हात बस नाही. काय करायचं सांग बरं, माझं काही डोकं चाललं ना भाऊ आता. मला तर आता लई येड्यावानी व्हायला लागलं. ऐका, तिला त्रास होतोय, तिच्या समोर नका बोलू हे सगळं. होतंय म्हणाय, तिच्या समोर नका ना बोलू. मला खुनवायचं ना तू, मग मला खुनीला असतं माझ्या लक्षात आलं असतं ना. जाऊ दे, तिला सांगतो काम झालं मग. ऐक ना, तुम्ही काय करा, फोन आलता म्हणा. दादा काय चाललंय? काय नाही, ते बसलो गप्पा मारत जरा. काय निवांतले? काय नाही, असंच थोडस जरा थोडंसं?
दीदी का आली आज झाली हा बर काय का म्हणलंय विषय चाललाय गंभीर काय बांधले अरे ते पाहुण्याने काय केलंय हा. तिला डिलिव्हरीसाठी इकडे पाठवलंय आमच्याकडे डिलिव्हरीसाठी इकडे पाठवलं आणि त्याला काय रोग आलाय ते म्हणले डिलिव्हरी तिची सासू ती म्हणली की डिलिव्हरी तिकडेच कर पहिली डिलिव्हरी म्हणे माहेरच असते आज ती पण म्हणा इथं परिस्थिती नाही कसं काय करायचं सगळं सांगून झालं बघा आता काय आणि त्या टायमाला लग्न जमवतं काय म्हणली होती बाई का आम्ही आमचं सगळं करून दुनियान बांधले आता कसं काय बदललं तुम्हीच म्हणले होते सगळं करणार आहे. आता ते बदलले आता आम्हाला टेन्शन यायचं काम आहे ते टेन्शन नसतं काय पण मग त्या टायमाला सांगायचं ना त्यांनी म्हणजे पोरं यांना होणार आणि त्रास दुसऱ्याला काय कारण आहे ते गेलो होतो मित्राकडे थांबा तिला फोन लावी तुम्ही 2 मिनिट थांबा ऐका ना मी काय म्हणतो हा तुम्ही थतो थांब 2 मिनिट तिला फोन लावी तुम्ही कोणाला ती सासून फोन लावतो ना जमाय टायमाला तुला तोंड मारित होती मग आता काय झाले दिदी इकडे आहे का जाऊ दे आता पहिली काय डिलिव्हरी म्हणले का ते मी बोलले आईंना बोलले की तुझी परिस्थिती नाही माझी असं आई म्हणल्या की नाही तुमच्या तिकडे डिलिव्हरी करा म्हणून आता काय बोलायचं मी त्यांना अरे पण आता 1-1.5 लाख रुपये खर्च नाही कुठून करायची यांनी यांची काय ऐपत आहे काय बळच जगत येतं आपले जीव काढून तुला तो नवऱ्याला सांगता नाही आलं का? सांगितलं मी त्यांना पण ते त्यांच्या आईच्या ह्याच्यात नाही बोलत काही त्यांच्या आईचे पुढत नाही भाऊ आज आईच्या काय विरोधात नाही काहीच नाही बोलत ते पण आईचा पुळकच आहे त्यांना त्याला जरा हो, दडा- पाहुणे थांबा 2 मिनिटं काय नका तुम्ही फोन लावू करू आम्ही कसं बाळा काय तू ना. बस अरे काय करणार तू कुठून पैसे आणणार आहे येडाय का तू त्याला काय रोग आलाय अहो, त्रास देतील तिला परत 1-2 लाख रुपये ते किड्याला पगार आहे आणि त्याला काय रोग आला एक अर्धे 15 दिवसात पगार जाईन का त्याचा डिलिव्हरीला हे सगळं खरं आहे पण आता ते पण ती म्हातारी मला दुःख नाही काळ सोक नाही त्यांना बी कळायला पाहिजे थोडंफार आज समजा बाळातपणाची मागणी केली उद्याच्याला कायची मागणी करते ती कुठून देता तुम्ही नको ते तिला बाई इतकी शांत रे मला माहित नव्हतं नाही काल पोरगी दिली अशी मी तिथे जग मारायला पोरला पगार आहे चांगलं म्हणलं चला जाऊ द्या म्हणून ती पोरगी बी आईच्या पत्राची आडत तडते पाहुणे आले होते सोडायला सोडलं लगेच निघून गेले घरात सुद्धा आले काय सांगायचं थांब तू 2 मिनिटे ऐका नका म्हणू आता अर्धा थांब. पहिली डिलिव्हरी आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे काय करता करू आम्ही इकडे कसं बघा. अर्धा थांब ऐका तुम्ही लावला पाहुणे. फोन तिला 2 मिनिट तू थांब ना आम्ही करतो जरा 2 मिनिटं आवरून तर घेशील का नाही तू 2 मिनिटं का बस हॅलो हॅलो अहो कुठे येता घरीच आहे हा इकडे इकडे बेकार घटना घडी राहून काय झालं आता ती सांगायला लायकीच नाही पण आता सांगावंच लागेल मला आता ते तर काय बोलणार अहो सांगा ना म्हणजे कळलं मला ते आता ती मुलगी गरोदर नव्हती होय तुम्ही इकडे आणून घातली कुठं आदळ पड झाली ती झालं ना वाटलं पोरग गेलं ना काय पोरग होत पोरग गेलं पोरग होतं कस काय आता ते आज तुम्ही 9व्या महिन्यात पुढे आणून घाल तसे 9व्या महिन्यात तिकडेच बाळात पण करणार तिकडे ऍडमिट करायची काहीतरी हे काय इकडे यांच्याकडे काय इथे गाडी नाही घोडी नाही त्या पोरीला न्यायला काय नाही दुखायला लागलं झाला ना कार्यक्रम त्या पोरीचा अरे देवा आता म्हणलं तिच्या आई तुमच्याकडे 4-4 तुमच्या 4-4 चाकी गाड्या दुनिया भानगडी तुमच्याकडे मिनिटात इथं दवाखान्यात होय खेडेगावात अहो पण आई बापाला कळलं नाही काय तिच्या अहो आई बापाला काय कळलं ते म्हातारे आई बाप त्यांना कोण रात्री अपरात्री कोण गाडी द्यायला मोकळे रात्री धरून ते कालचं धरून त्या पोरी दुखायला लागलं ते पोरगी रातभर ते त्याला डॉक्टरकडे नेलं त्या डॉक्टरला कळालं नाही फोन झालं करायचा ना आम्हाला तवाच आता तुम्ही म्हणले फोन ना करू डिलिव्हरी झाल्यानंतरच फोन करायचा आता तिला ना पोरग गाडलं नाही हिनी पण याच्या करता करायचं नाही याच्या करता मी एवढं मध्यस्थी पडून तुमच्या पोरासंग लग्न केलं पोरीचं तुम्ही शेवटी मलाच बोलणे खायला लावले नाही इथं बोलले काय नाही ते बिचारे पण त्यांची परिस्थिती नव्हती मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो यांना साधा तुकडा खायची परिस्थिती नाही एवढं लाखभर रुपये कुठून घालणार ती मग आता काय करायचं आता काय करा तुम्ही इकडे या ना आता काय ते विल्हेवाट तो लावा लागेल तुम्ही आले शेवकच काय जमन ते पण आहे आलो आम्ही या लवकर या हा चालतंय असं कशाला तू गप बस राव तू काय डोकं मी आहे ना तू काय टेन्शन घ्यायची गरज नाही. अहो, त्यांना अरे तू tension. थांबदार शिक असं त्याशिवाय पळत नाही यायची ते त्याला कळायचं नाही त्याशी इथं आल्यावर कान उघडून त्यांची दार शिक तुम्ही गप बसा ना टेन्शन येईल त्यांना काय टेन्शन येत बरं तू नाही घरात जातो पर्यंत पण मी नंतर बोलू तू तुम्ही गप बसा तू गप बस डोकं नको लावू येते ना ते 5 मिनिटं त्यांच्याकडे बघू नये मला जरशी त्याशिवाय त्यांना कळायचं नाही पोराला कळायचं नाही पोराच्या आईला कळायचं नाही लई नका. पोरग आहे ना त्याच्या आईवर भडकू दे जरा शिक तुम्ही थांबा जरा तुम्ही काय डोकं लावता पण लय बोल नका भाऊ नाही मी नाही बोलत काय त्यांचं त्यांचं स्वाद आहे आपली पोरगी आहे आमच्या आलीत त्यांच्या गप असं तुम्ही नका डोकं लावू या इकडून या
काय तुम्हाला कळायला पाहिजे थोडंफार. काय झालं इथं दिले खेड्यागावात पुरी लावून 9 महिन्याचं पोट आलं तिचं. इथून पुढे गाड्या गोड्या आहेत त्याच्या. इथं सध्या आम्ही कोणाला गाडी मागितली तर कोण द्यायला मोकळे यायला गाडी. मग आता आता गाडीला काय का झालं पोरगं? गाडीला का म्हणजे मग कुठे आता गेली ती पांढरी पान तिचं काय चुकी आहे तुमची मग- चुकी आहे ती. कसली आमची मग आता एवढं मोठं पोरग एवढं मोठ्या गाड्या घोड्या तुमच्याकडे 4 चाकी तुम्ही जर 2 दिवस पोरगी झालं दिली काय सांभाळ. मला पण मला माहितच नाही काय झालं. पण तू काय लागलं फोन तर करायचा ना पाठवला असेल मी याला आता तुम्हीच मानलं जो नका फोन ना करू पोरीने मला सांगितलं त्याला फोन ना करू म्हणून ते म्हणले बाळात पण झाले होते नंतर इकडे. गाडलं पहिलंच होतं ते पण गाडलं पण चुकी तुमची आहे का चुकी आमची आहे काय? काय झालं काय म्हणले तुम्ही? ह्यांना काय एवढं कळलं तिचे नाही का कालचे मग धरून फोन तर दुखत करायचा होतं ना. ते झालं वाटुळं झालं कस सगळं. काय? मग दुखलं तिचं ते दवाखान्यापर्यंत गेलंच नाही उशीर झाला दवाखान्यापर्यंत न्यायला गाडी गुडी ओ भेटली. मला फोन का नाही केला तुम्ही मग? हो त्याला कळायला पाहिजे नव्हतं ना. कशी खात्यात का काय हा एवढे म्हातारे झालेत कळत नाही का अक्कल नाही का तुम्हाला ताई व्यवस्थित बोला. मग तुम्हाला कळत होतं तुम्ही कावर आणून जायचं. तुम्हाला माहित होतं ना ताई आमची परिस्थिती नाहीये. अगं तुला तरी म्हणतो तुम्ही नको तू माझ्यावरती हे केलं तुम्हाला ते नाही पाठव पाठव. आता वरड माझ्यावर मग आता त्यांनी बघ- केलंय ना त्यांनी त्याच्यामुळे काय केलं? झालंय ना. तुम्ही तुला स्वतः बरोबर तुम्ही पाठवू केलं, म्हणून. त्यांनी काय पाठवलं केलं? इकडं कशाला? तुला काय गरज होती त्याला इकडे पाठवायची तिला? तुला एकटं पोरीचं करता येत नव्हतं काय? जरी बाळात पण झाला असं इकडे नंतर बाळात पण झाले आणली असती ना. मोटरसायकलवर घेऊन आला पाहुणे तिला काय सांगायचं आता. कशाला? नाही, मोटरसायकल नाही, काय नाही, नाही. मोठ- टाकीची चार आणली. चाकी आणली होती मी. हे येड्यात काढतात काय मला इथं आता आम्हाला तर ते आता इथं आलेच नाही आता काय करा. करायचं? आता काय करायचं आता काय करणार आहे बघा अजून त्यांचं हेच आहे. अरे माझं पण पहिलं तुम्हाला पोरगं लग्न होतं जमा तर देव. मी काय सांगितलं तुला का भाऊ त्यांची परिस्थिती नाही हे सगळं तुला करावं लागेल. त्या टायमाला तू काय म्हणली मी तिचं बाळात पण करीन सगळं करीन मग आता कुंभ आता तू एवढं मला तोडा पाडायचं होतं का? मी म्हणलं कसं मग तू काय आता कम तिला कम इकडे आणून पहिली डिलिव्हरी असते म्हणलं अरे मग सगळं ठीक आहे झालं. मग डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले पैसे कोण भरतो नवराच भरतो घरी तो मग तुमच्याकडे नसतं तुमच्याकडे उत नसतं आला समजा काही नसतं तर मग ठीक होत तुमच्याकडे उत आलाय राव सगळ्या गोष्टीला तुम्ही असं करायला लागलो काय बोलावं आता घेतलं स्वतःच्याच पाया स्वतःच भांडा पाडून काय उपयोग झाला? तरी पण त्याला म्हणत होतो मी नका पाठव तिकडे सुविधा नाही सुध नाही माझ्यावरती ओढून राहिली का नाही नाही पाठव पाठव पाठव. आता आम्ही घे आम्ही सगळं सांगितलं होतं बरं त्यांना इथं काही होणार नाही खेड्यापाड्याने तिथे काय लांब लांब डॉक्टर नाही 50-50 किलोमीटर तुमची इथं उताडा आलाय डॉक्टरांना. मग आता काय आता झालं ना वाटलं आता बसले परत हारी केलं तेच बेचे पाडे परत बरोबर. अवघड आहे. तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं ते एक खेडगाव आहे खेडेगावात कसं मी काय तुला पहिल्यांदा सांगितलं होतं इथं काय नाही म्हणून तू म्हणले मी सगळं करीन तुम्ही फक्त पोरीचं बघा तुला पोरगी चांगली लागत होती मला कोणाचं काही नको मग आता तुला कोणती लाख रुपयांनी मिळले तुम्ही म्हणले असते तर आम्ही हिला 2 लाख पाठवलं. पगार आहे पोराला काय तुला लाख रुपयांनी 15 दिवसाची मजुरी गेली असती तिची मी आले असते ना हो सगळं ती आली करायला. असती करायला सगळं तिथे करायला काही नाही पण इथं दवाखाने नाही तर म्हणून घेतलं मग स्वतःच्या पायात धोंडा पाडून पोराचं वाटोळ केलं ती पोर स्वयंसारखं पोरग असं होत कुठं असतं का आता फार नको नको झालं माहिती का काय करायचं आता आता लोकांना काय सांगायचं हा काय काय- सांगायचं काय लोकांना सांगायचं? घडून नाही घटना घडी आता आणि त्याला काय अहो पण माझा पहिला मुलगा होता ना देव हिच्यामुळे मी इकडे आणून घातली तिला माहिती का पण नको नको झाले. हा आता तिला तरी बोलून काय होणार आहे? तिला वाटलं करावं तिने कोणतरी ऐकलं असेल लोक लय सांगणारे असतील घरी कोणी ना कोणी फाद्या अहो, मला टाक ओरडली मला म्हणे नाही नाही सोडून या म्हणे सोडून या म्हणे तिकडे करतील म्हणते लोक. बरं घेतं मग तो पोरग इकडे सोडा त्याला चहा पिऊन द्यायचं नाही त्याला काय चहा प्यायला दारात सोडून निघून गेला पुढे. मी थोडी त्याला म्हणलं चहा पिऊ मी म्हणलं होतं त्याला चहा पिऊ नको. मग तुमचं काम होतं नाही थांबायचे 2-5 मिनिटं त्या दिवशी पोरी दुखायला त्या दिवशी काय डोक्यामध्ये सगळी गणगणत होती सोडली आणि मी गेलो निघून मग लगेच हे तिकडं आम्हाला माहित सुद्धा नाही झालं ते आले सोडायला ती डायरेक्ट आत आले म्हणे. ए, अंजू बाहेर आहे ना कशाला बाहेर बोलवलं. एवढं झालं तरी पण त्वरात जाईना बाई त्यांचं. ये इकडून पोरगा आहे तो तसंच आहे कुठं काय झालं अरे. अंजू आहे असंच आहे. का खोटं सांगितलं तर खोटं सांगितलं मग तुला अक्कल आहे की नाही थोडीफार मग आपल्या घालायला लग्न जमावलं होतं की नाही झक मारायला असं खोटं सांगत असेल का खोटं जीव- सांग त्याशिवाय तुमची चिरली नसती ना जीव निघून जायची वेळ आली जीव का? निघून जायची वेळ आली. एवढं बरं कळतं मा नाव अलीकडे. गेलाय म्हणून जीव निघून जायची वेळ आली मग सांभाळायचं तर बाहेर पण करायचं ना करते यांच्याकडे मी काय माझं ढेकळं काम. तुझं तू घेऊन जा नाही तिथं आहे तसं घडणार नाही मी नाही तसं बोललोय तसं नाही मी झालं घेऊन पैन जाते. देईन घेऊन जाते यांच्याकडे मी गाडी नाही साधी सायकल सगळं नाही माहिती का मी माझी घेऊन जाते तिकडे करते बरं आहे असं तुझं? काही पण नका ना सांगत जाऊ त्याशिवाय तुम्ही आलेच नसते इथपर्यंत आपण जाऊ आपल्या घरी
अरे कुठून घालते मी यांच्याकडे 10 रुपये नाही तू त्या पैशा पाहिजे एखाद्या सरकारी पुढे तू एखाद्या ठिकाणी ऍडमिट केलं नाही त्या डॉक्टरला कळालं झालं पोराचं वाटवलं तर तुमच्या कोणच्या फायात पडून ती तुम्हाला चुकलं माझं, जाऊ दे आता. बरं तू शिकली हे काय माणसं कुठं जाणार आहेत? याला जर घाई जर कोणाच दारात गेलं तर कोणी गाडी नाही द्यायचं माहिती. बरं तुमच्याकडे गाड्या घोड्या सगळी सुविधा आहे, मिनिटात डॉक्टरकडे नेऊ शकतात, सगळ्या गोष्टी घडू शकतात. हे काय करणार आडाने इथंच ही पोरगी दुख बापाची पैसे आई बापाचे पैसे जाते आई बापाची दरिद्री म्हणून ही दुखलेलं सांगायची नाही आणि इथंच हा रिटर्न होऊन जाईल सगळं. मी सगळं करते तिचं वाळत पण तुम्ही फक्त दवाखान्यात नाही. फक्त दवाखान्याचा खर्च करते ती एकदा डिलिव्हरी झाली ना तू इथं 6 महिने राहू दे, दोघं जण सांभाळतील. डिलिव्हरीच्या 2 दिवस आधी तुम्हीच या माझ्यासोबत, भाऊ मी सगळं करेन तिथं. आपण दोघे जाऊ दवाखान्यात. पैसे करून काय संघ बांधून नाही न्यायचं मारता कळलं ना आता सगळं तुझ्या ती हा? टेम्पो भर नोट ते आणून कुठून तरी आणखी तेच काढून लागा ना आता नाही काही खर्च लागला आता त्या बरोबर नाटाचं काय नाही, करायचं? देतो ना आणून तुला देतो. पाहुणे काही झोपते खर्च जरा. लागला तर आम्ही देऊ तसं काय नाही जेवढं नाही, माझ्या नाही. परीने होईल ना आम्ही तेवढं देतो. खर्च नको आम्हाला काही. नाही खरंच देईन ना मला जेवढं आहे. चुकलं माझं, खर्च नको आमच्याकडे होत आलंय बस. चढता चढायचं. जा घेऊन ती हा. पोरगी बावटवणी आली पोरगी इकडे घेऊन ना तुम्ही आल्या वाई कशी पळत आली. बॅग घे. मला वाटलं खरंच ती काही काय पडायला नाही बघ. कस काय झालं मग लकड्याशिवाय मकडे वटणी येत नाही. पाहुणे लय भारी आहे राव तुम्ही मग भारी म्हणजे खोटं बोलून काय बोलून काय घेतलंय खोटं बोलून काय म्हणजे त्याशिवाय जागेवर आली नाही यंत्रणा जागेवर चालली का? काय चालेल राम राम राम. काय नाही काय काय नाही तुमचं काय चाललं काय नाही जोडदाराला पैसे द्यायचे होते लाखभर रुपये ती पोरगी डिलिव्हरी आली ना हा. घेतलं वावर लिहून म्हणलं जाऊ दे मग तुम्हाला घेतलं का? घ्यायचं मग म्हणलं जाऊ दे मग मी गेला होता ना त्यांच्याकडे ते नाहीच म्हणले ते तुमच्या काय शेजारला होतं घ्यायचं राव. शेजार- नाही जमला नाही नव्हतं गेलं. घेतलं मी आता जाऊ दे मग बरं झालं. कमून नाही दिले माहितीये का त्यांनी पैसे कमून नाही दिले माहितीये पोरगी दिले नाही म्हणून बरोबर आहे, कोणाला बी राग येणार त्यांच्या पोराला काय आलं आम्हाला सांगा अगोदर तिकडे जमलं होतं नंतर हे आले मग कसं काय यांना हा म्हणायचं सांगा बरं. राग असतो, जातो निघून. एवढं राग नाही ना राव आम्ही जीवा भावाचे दोस्त आहेत एखादा म्हणला असता तू आलाय बाबा तू जा पैसे घेऊ पैसे द्यायला आलाय माणूस पैसे माझं द्यायला त्याचं बोलणं झालं पाहिजे माग येडे काय तू? काही खरं काय आम्ही दोघं जण गप्पा मारल्यात किंवा लायला मी जोडीदाराला नाही म्हणलो पण मला काय चेनच लागणार राव मला अन्नच वाट नाही लागले मी पैसे जाऊनच देतो म्हणलो मग म्हणलं. नाही ना मला लय वाईट वाटलं ना काय सांगायचं नाही, ते आलं पैसे द्यायला आलं. ते नाही मी आहे ना गेलो तिथपर्यंत पैसे मागायला पण नाही दिले पैसे मग टेन्शन आल्यामुळं मग गेलं म्हणलं काय करायचं काय नाही झालं आता सगळं ओके झालं ना आता काय टेन्शन जीवा भावाचं मित्र आहे रे म्हणून गेलो होतो डायरेक्ट काय सांगायचं जावं तिकडे बरं झालं. डिलिव्हरीला. बरं म्हणतो रे बाबा तुझ्या आता काही पैसे नको काम झालंय माझं काय घेत नाही काय करायचं याच्या वावर आपणच देऊ बरं चल जाऊ का आम्ही आता धन्यवाद